बंडू जाधव गणपती बाप्पा गणपती बाप्पा पाटलांचा बैल गाणा गाणा त्याने घाटात गेला हिराडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा गाडा राजशाही थाटात बैल आमचा जगतोया खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया धुळ उडवून कसा वाट्यावानी पळतोया वारी पाहुणती भल्या भल्यानं घाम फुटतोया तुम्ही नाहन कामचा सोडा तुम्ही नाहन कामचा सोडा पाटलांचा अहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने पाटलांचा बैल गाडा बुचडे पाटलांची नजर होती तीक्ष्ण पारखीला हिरा मिल्खा शेठ नजरेनं दवा कळाला मिल्खा विसरून देह भान नंबर एकची बारी आणले त्यानं घडवून दवा असेल रेकॉर्ड तोडा दवा असेल रेकॉर्ड तोडा अरे तोडून दाखव पाटलांचा बुचडे पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिराडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिराडा हे लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा बुचडे पाटलांचा बैल गाडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिराडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिराडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिराडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिराडा काळजात बाजली ही रिंग तिच्या पिरमाची मनाला काही सुचना डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची डोळे उघडून दिसना देवा तू एकदा ऐकशील का देवा तू एकदा ऐकशील का मला पामशील का तिला सांगशील का तिच्या माग झालो या पागल मी नाद खुळा तिच्या माग झालो या पागल
तुझ्यावर, तुझ माझं जीवन सार, पाहतो मी फोटोला सारखा तुझ्या ग, मागतो मी देवा मोर, मिळू दे ग तुझा प्यार, जिंदगीभर साथ मला देशील का ग, लवशिप करू चल, दूर कुठे जाऊ चल, फिकीर कशाला दुनियाची ग, ये ना ग तू जवळ, इश्क तू जाहीर कर, लव यू बोल तू भिडवून नजर, सांग तू होशील का माझी लवळ, देवा पावशील का तिला सांगशील का, तिच्या मग झालो या पागल नाद खुळा, तिच्या मग झालो या पागल नाद खुळा. ठुमक जब हिट जाए तू पहाड़ी बटोमा, छम छमा पायल घुंघरू बाजनी प्यार ठुठमा, लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा, लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा, चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा, अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. धन्यवाद. खुशी घ्या सबुरीनं विडा का घाई अशी.
शिरगार हाले ओरीच्या सूर तालात मी रंगुली आले तारांगणी चंद्रा सावली सलोनी अदाएं मनमोनी तेरी जैसी ब्यूटी किसी की भी नहीं होनी ठंडे की बोतल में तेरा बनाने तुझे गट गट मारती हूँ कोका कोला शोला शोला जिम शिम करता हूँ डंडे मेरा लीना नी तू बोलती है गल्ला जिमें चलती मशीना नी तू 24 घंटे देखती है स्कूबी डूबी डू हले बोतल के लिए मैं पैच अब रोला यू के सारे तुझे बोले कोका कोला तू ना समझ तू कोका कोला मैं तो विस्की दी बोतल मेरा एक सिप ही है काफी उन्हें कोनो शॉट होता रखना मना है रुकना मना है मुझे भी जरा आ तू कोका कोला तो शोला शोला कोका कोला तू शोला शोला तू हर दिल की प्यास बुझाना तू मेरी दिन भर की थकन मिटाना कोका कोला तू शोला शोला काजळ लावणे आले मी आज असं नका बघू अहो
येते मला लाज केला शृंगार आज घातला या साथ दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ क्लोज आता वाईट मान वरती ओके राईट फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण ताईट मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो रिंग लाईट नको मला चहा खारी आता जेवण करून जाईन सेलिब्रिटी तू मी तुझा पिये बनून राहीन येणार सेल्फी साठी क्राऊड मला फील होणार प्राऊड जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाहिजे करीन कष्ट माझ्या पैशाने घेणार मी कपकिट राजा होणार मी इन्स्टाची स्टार हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ सिंपल नसले जरी डिंपल हिरोईन दिसते मी हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनूनच दाखवीन हिरोईन माझी चाशनी तू माझी खास मी तुझा समर्थक उद्या पण आज मी बोललेलो किस मी ती बोलली आज नाही म्हणू नको म्हणे इम्रान हाशमी माथ्याची टिकली पैंजण बांगडी हिऱ्याची अंगठी मारुती कारवी चांदीचं कंगण सोन्याचं गंटन करीन गिफ्ट करत मजाकनी पुरी करीन तुझी हर एक विश नको करू शंका ना सवाल हाय गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते ती भारी म्हणे फोटो माझा काढ कांदा कापताना बोट सुरीतनं वाटवली हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली कांदा कापताना बोट सुरीतनं वाटवली हाताला चटका लागला तरी मी कढई तापवली तुमच्यासाठी स्पेशल केवढं पाहिजे सोसल थोडं तरी सांगाल का नाही पाहुणा जेवला काय पाहुणा जेवला काय पाहुणा जेवला काय लोड शेडिंगचा वार बी नव्हता तरी बी गेली बिजली गावानं हाताला आलं न लसून वळमेले घाबरली पक्याला धडला वाण्याकडून चुलमी पेटवली टाकताना फोडणी धुरान वळमी केवढे बरोबरली पक्याला धडलं वाण्याकडून चुलमी पेटवली
त्याला फोडणी धुरान बाई मी केवढी गुदमरली तुमच्यासाठी पेशाल्या तेवढं बाई मी सोचल्या थोडं तरी सांगाल का नाही पाहुण जेवला काय पाहुण जेवला काय पाहुण जेवला काय वजरी खाल्ली काय हिमावळला काय तांबड्याचा मुरगा वारताना पाहुणा ठसका लागला काय पाया खेळणार काय गुलाबी पाठवू काय बिर्याणीतलं बेदाणे आणि काजू लागलं काय तुमच्यासाठी पेशल केवढं बाई मी सोचलं थोडं तरी सांगाल का नाही पाहुण जेवला काय पाहुण जेवला काय पाहुण जेवला काय पाहुण जेवला काय ओ पाहुण सांगा की स्टोरी आली ट्रेंडिंगला जणू चांदणी ही कोरीच्या घड्याला पुरी आली ढगातून खाली बघा लँडिंगला अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वय वय कोण छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारानं लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर मग मग माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी हजारानं लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी मी तोऱ्यात उभी पोर मग मग माझ्या डीपीला म्हणत्यात हॅलो करत्यात फॉलो इन्स्टा ट्विटरला बट नंबर मागणं थे भावना करायला all you boys just get this thing की भावना करायला बिना फ्रेंडशिप लागणं थे की भावना करायला it's late before it's too late की भावना करायला आली अपोरीची बारी रे आली अपोर बाजारी रे बघाची सारी नवी पुढारी नारी रे पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कालीच केलंय बात हे कालीच केलंय बात ही पोलिसात पती पातळी तिला मावऱ्याचा लागलाय नाद ही पोलिसात पती पातळी तिला मावऱ्याचा लागलाय नाद पहिल्या धाराच्या प्रेमानं साला पहिल्या धाराच्या प्रेमानं साला कालीच केलंय बात हे कालीच केलंय बात ही पोलिसात पती पातळी तिला मावऱ्याचा लागलाय नाद ही पोलिसात पती पातळी तिला मावऱ्याचा लागलाय नाद पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिराडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैल गाडा पाटलांचा दिलीप जाधव म्हणजेच बंडू तात्या यांच्याकडून 100 रुपये बक्षीस आणि नाना
परमाज यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस घेऊन जातात. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे. स्वेच्छेने स्वतः येऊन आता डान्स करणार. हे चाल जशी ना गावानी दिसते जशी झालं, होठ जसे पेरू आणि दिसते लाल लाल. चाल जशी ना गावानी दिसते जशी झालं, होठ जसे पेरू आणि दिसते लाल लाल. असती जशी परिवनी करती माझ हाल, आज उद्या नको निघून जाईल हा विसाल, जाईल हा विसाल. जसं लागलं हिला सोलाव साल, ही पोर कशी मटकत चाल. जसं लागलं हिला सोलाव साल, ही पोर कशी मटकत चाल. खुले ठेवून चाली डोक्यावरच बाल, ही पोर कशी मटकत चाल. जसं लागलं हिला सोलाव साल, ही पोर कशी मटकत चाल. हॅलो हॅलो, अगं काजल, मी तुझा लाडका मनोज बोलतोय. आज आबा घरात नाहीत, मी एकटाच आहे. ताबडतोब ये, प्रेम करू कुल्लम कुल्ला, बापाच्या पैशावर मारून डल्ला. ओके बाय. चिंद्यावर भांडी देणाऱ्या गोदाबाईच्या काजल नावाच्या पोरीवर या मन्याचं प्रेम बसलं. माझं मन तिच्या काळजात घुसलं, माझं कार्ड तिच्या फोन मध्ये बसलं. मला तोंडावर ओढणी बांधल्यामुळे ओळख ना. व्यवहाराची सगुना का सुताराची चांगुना, सांबाराची मालू का न्हाव्याची शालू, पाटलाची सुशी का शिंद्याची उशी. म्हणजे एवढ्या मुलींच्या मागे फिरतोस तू, मग माझ्यावर कशाला प्रेम करतोस? तोंड झाकल्यामुळे तुझं भांड फुटलं नाही. नाही, तुझा गैरसमज झालाय. त्यांची दिवसाची मजुरी मला रात्री मागण्यासाठी येतात, म्हणून मी विचारलं. काजल काजल, अगं फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तर आपण दोघात पळून जायचं. पळून का जायचं? माझ्या बापानं माझं आडगेवाडीतल्या गावंढळ पुरी बरोबर लग्न करायचं ठरवलंय. असं मी पण माझ्या आईला विचारते, ती नाही म्हटली तर पळून जाऊया. तू संध्याकाळी तुझ्या बापाच्या तिजोरीतले पैसे चोरून गावाबाहेरच्या म्हसोबाच्या देवळाजवळ येऊन गाडी घेऊन थांब. मी पण माझ्या आईचे दागिने चोरून आणते. पण आता आपण घरात दोघच आहे, कोण नाही तोपर्यंत प्रेम करूया. पण तुझा बाप मध्ये कडमला तो माझ्या आजारी आजाला बघायला कोल्हापूरला दवाखान्यात गेलोय. तो काही लवकर यायचा नाही. तू ये ग माझी बाई, जवळ ये. रंगान गोरी गुलाबी छोरी, रंगान गोरी गुलाबी छोरी, मनातलं सांगतोय आपटे मागतोय, पाहूया मुहूर्त लग्नाला. रंगान गोरी
तुझ्यासाठी मागतोय पाहूया मुहूर्त लग्नाला. खाल्ली खाल्ली आमच्या पोपटानं मिरची खाल्ली म्हण्या. बापरे आबा आबा नव तुझ्या आईचा डबा. आवळ आवळ थांबलास का र दिवट्या आवळ. शी बोलायची काही पद्धत. शी झाली का काय. बोलायची काही पद्धत आहे की नाही. जरा पिकल्या केसांची तरी जाण ठेवा. पान पिकलं तरी देठ हिरवागार आहे अजून. होणारी सोन आहे मी तुमची. नांदायला आले तर हाल हाल करीन. काजल आहे मी काजल. जो माझ्या नादी लागल त्याचं तोंड भाजल. तोंड भाजल तरी म्हणलं यो मन्यासारखं वाटीतलं आईस्क्रीम का खातोय. माझ्या माघारी ही भानगड करतोस होय रे मनुकिया. बाबा बाबा मी प्रेम करतोय काजलवर. माझी बायको होईल तर ही काजलच. अरे ही फॅशनवाली काजल टीव्ही बघून तुला नुसतं पाणीच पाजल. फुकटचं खाऊन माजल. बिन काम करताच निजल. बाबा आपल्या घराचं वास मोजल. बाबा हिच्या वागण्यानं तुझ्या आबरूचं घंगाळ वाजल. बाबा 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 ऐकून घे मनुक्या. इथबर गजरा आणि गावभर नजरा आहेत तिच्या. बाबा तुम्ही कितीही उपदेश केला तरी मी काजलशीच लग्न करणार. अरे भाई के पर तुझ्या आजाची शेवटची इच्छा काय की तू आडगेवाडीतल्या आंबूशी लग्न करावंस. ती खुली गबाई काळी दातारी म्हैस आंबरी. अरे शेता भाताचा गाडा वडायला म्हसच पाहिजे. त्या नाजूक मांजरीचं काम नव. अरे कामाचं किती बी मोठं वज उरावर पडलं तर ते हू का चू करणार नाही. गपगुमान सुसून घेईल. पण बाबा माझ्या प्रेम भावना तिला अजिबात कळणार नाही म्हणून काय तिला पोरं होणार नाहीत. अरे प्रेम आणि संसार यात जमीन आसमानचा फरक असतोय म्हण्या. आम्ही सुद्धा जवानीत लई पोरींच्या वर जीव टाकला. पण लगीन मात्र तुझ्या ओबड धोबड आई संगच केलं. करणारच की भरपूर हुंडा शेताची वाटणी दागदागिनी मिळाली ना तुम्हाला. आता पॉइंट वर आलास. अरले का तुला बी त्या आंबरीकडनं हे सगळं मिळेल. हायस कुठे. मी अजून जमिनीवरच आहे. पण तुम्ही मात्र स्वार्थाच्या स्वर्गात पोहोचलाय. काय करायचं ते करा. मी काजलशीच लग्न करणार. तिला सोडणार नाही. चल ग म्हण्या म्हण्या. अरे हायस का वारलास का मेलास का साप चावलास. पोरग पार आईच्या वळणावर गेलंय. आमची बायको बी मनाजोगत नाही केलं तर सरळ माहेरला पळून जायची. त्या काजलच्या आईला चांगलं फैलावर घेतलं पाहिजे. येऊ दे ती चिंध्यावर भांडी विकणारी गोवादा. माझा धंदाच आहे कापड घेऊन भांडी विकायचा. चला बाई आज धंदा झालाच पाहिजे. घरात काय बी धान्य नाही. चला कामाला लागूया बाई. चला चिंध्यावर भांडी घ्या ग बाई. तांबे घ्या ग बाई. बघून घ्या. अगं परत घ्या
या 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 ये अंगात मुंग्या मारल्यावानी होतय. अगं अंगावर डिडिटी तरी टाक माझ्या. काय नाचतीस पावसाळ्यात बिडकीनं उड्या मारल्या गत. त्या तुझ्या नटरंगीपणानं तुझा नवरा लवकर मेला बघ गोदा. आता माल इकताना भांडी हलवत नाचायला कशाला पाहिजे सांग बघू. अहो पाटील, अहो ही तर माझ्या धंद्याची मेख आहे मेख. अहो नुसतं माझं गाणं ऐकायला मिळावं म्हणून काय काय गिरायक माझी भांडी घेतात. हा जमाना बदललाय पाटील. अहो गप बसलं तर बाजारात सोनं विकत नाही, पर आडवटाईज केलं का नाही की शान बी खपतय बघा. हा पण तुझं शान माझ्या पोराच्या तोंडाला का मागतीच आहे आता. अगं बाई म्हणजे काय पाटील नाही मला काय समजलं नाही. जरा येस फुटून छान सांगा की काय भानगड आहे ती. आता आणि इस्कटू म्हणतीस. खरं सांगू गोदा, काय आता माझं इस्कटायचं वय राहिलेलं नाही. काय सांगताय सर? तुझ्या त्या चंचल पोरीला जरा लगाम घाल. माझ्या भोळ्या पोराला प्रेमाच्या कात्रीत धरलंय तिनं. पोरगीला पुढं करून माझी इनबाई व्हायचं सपान बघू नकाच. गावात धंदा करू देणार नाही मी तुला. गोदे तुझी सगळी भांडी माझ्या जीसीपी खाली चिपून टाकेन. कायम दारात उभा केलेला असतोय. पाटील 12 गावचं पाणी पिले मी. हा असलं 56 जीसीपी खड्ड्यात पुरून टाकल्यात मी. कळलं काय? हा तुमच्या पोराला ताकीद द्या आधी. अजून अज्ञान आहे माझी पोरगी. चांगलं वाईट तिला कवा कळत नाही अजून. तिला कळत नाही तुला तरी काय कळतंय? अगं माझा जेसीबी मागल्या पुढच्या गेअरचा आहे. तुला माहित नाही अजून. मन चांगलं वाईट कळत नाही. तोंडाला फडकं बांधून माझ्या पोराच्या गाडीवरनं फिरायला कसं कळतंय? तासभर मोबाईल वर बोलायला कसं कळतंय? उगाच तुझ्या माझ्यात म्हातारपणी वाद नको गोदाबाई म्हणून ग बसतोय. उद्या माझ्या पोरानं काय घोटाळा केला तर मला विचारायचं नाही. पोरग माझच आहे. कवा काय करल सांगता येत नाही. घोटाळा करायला माझी पोरगी का वाटावर पडली नाही? वाटावर पडली का खाटावर पडली तुझं तू बघ. दादागिरी करू नका सांगून ठेवते. दादागिरी करू नका. माझ्या माग मी काळाप्पा सारखा ठेसणारे मालाचा व्यापारी हाय म्हंटल. हा आधी त्या पोराकडे बघते आणि मग तुमच्याकडे बघते. चिंध्यावर भांडी घे ग बाई, तवा घे पळपुट घे. अगं बाई थाटली पण घे ग बाई, चिंध्यावर भांडी घे. खपून माग ये ग बाई. आता फुनगी टाकलीच काय होतंय ते होऊन दे. चिलीम दोन्हीकडनं पेटवून दे. पण परमेश्वरा माझं पोरग त्या काजलचा नाद सोडून दे. हॅलो मन्या, मी तुझी लाडकी प्रेयसी काजल बोलते. हे बघ तू म्हसोबाच्या देवळाजवळच थांब. आई घरी आली की लग्नाबद्दल विचारते तिला. नाही म्हटली तर दागिने घेऊन पळून येते. बाय. चिंध्यावर भांडी घे ग बाई, चमचा घे, पळी घे, किसणी घे, बरणी घे ग बाई. ए आई काय ग? हळू ओरड, कान किर्र झाले माझे. आता ग बाया. अगं मी वरडत फिरते म्हणून तर तुझं पोट भरतय, तुझं शिक्षण करते. आणि काय ग काजल, नाही आज घरात कशी काय तू? त्या पाटलाच्या मन्यासंग फिरायला गेली नाहीस वय? उगीच काहीतरी बोल नकोस आई. त्याचा माझा काही संबंध नाही. हा संबंध नाही? मग त्याच्या संग बागत आडोशाला जाऊन काय करतेस ग बाई? हा हाटीलात नेऊन त्याला कच्ची नाविली का दिसतेस ग बाई? आणि त्याचा सामोसा तू का खातेस ग बाई? हा आणि तुझ्या फोनात तो पदरचा बॅलन्स का टाकतोय ग बाई? आणि तासन तास बोलत बसतेस. कॉलेज चुकवून त्याच्या संग सिनेमाला का जातेस ग बाई? म्हणजे आमचं सगळं तुला ठाऊक झालं तर? आज पात्र ठाऊक नव्हतं, पर त्या मन्याच्या बानं मला सगळं काय सांगितलंय. अगं तो गावचा पाटील हाय, त्यानं मनावर घेतलं तर आपल्याला गावात हाकलून शान टाकल की. मग मी काय करू? हे बघ त्या मन्याचा नाद सोडून दे आणि त्या काडापासने सांगून त्याच्या परास चांगला उजवा नवरा काढते
मी तुला. पण आई, मी मन्याच्या प्रेमात इतकी बुडून गेले आहे की मी त्याला सोडणारच नाही. अगं बाया, म्हणजे प्रकरण लई पुढे गेलंय. तर काजल, मी आत्महत्या करते. हा, मी आत्महत्या करते बघ. माझा काही तोटा होणार नाही. मी तुझ्या बरोबर संसार करणार आहे थोडीच. तू काय वाटेल ते कर. मी मन्याशी लग्न करणार म्हणजे करणार. काजल, काजल, अगं थांब का काजल. काय करायचं या कार्तीला. शेवटी कार्ती गेलीच जातीवर बघा. ती आता जातीय कुठं म्हणा. पेरमान काय पोट भरतय वय. भूक लागली की आपण चिल घराकडं. घरातलं राशन सपले, तेल सपल्यात. तू मुर्दा काढा पा. स्टेशनरी दुकानाचं दार कवाचाही उघडते कुणास ठाऊक आणि कवा येतो कुणास ठाऊक. अय्यो देवी, घुसाव का मी तुमच्या खोटा घरात? होय, नाव काढल्याबरोबर भूत हजर. हडपा माझ्यावर लई मरतोया म्हणून तर माझं घर फुकटात भरतोया. याच्या संघच लगीन करून मोकळं व्हावं. नाहीतर तरुण विधवा बाईला जगायचं म्हणजे सगळं कसं अवघडच असतंय नाही का. अय्यो गोदे, एवढा फास्ट बोल नको बघ. मराठी तोंडानं शिरत नाही बघा आमच्या. कुठं डोसक्यात काढापा. तुम्ही अचानक असं कसं आला सौ माझ्या घराकडं? लय दिवस बघितलं नाही ग तुझं. काय लय दिवस घातलं नाही बघ तुझ्या काय डोळ्यात. डोळे रात्री आलेस की आमच्या. कुठं वा सपनात. आता का बाया उडीवरच की आमचे. काय झोप रातभर ताटलं की आमचं. आता का बाया काय डोळे म्हणून आलो बघ थंड करायला. काय आमचं मन राखेल वाचून पिटवून द्या तुमचं मान. आधी माझी नाड काढा. काय बी शिल्लक नाही बघा घरात. मग आमचं धान्य भरतो की तुझ्या कशात हो त्यात चटणी मीठ भरतो की. हे बघा, असं अर्धवट नाही बोलायचं. बरणी आणलीस का? हा हाय बरणी हाय. चटणी मीठ भरतो की बरणीत. हा तेल वाटतो की तुझ्या. कशात वाटली तर साबणाचं पार ठेवतो की का तुझ्या. आता आणि कशात हा. आणि माझ्या टीव्हीला की नाही केबलचं कनेक्शन केव्हा जोडणार? आज रात्री जोडून सोडा म्हणतो की का कनेक्शन. आणि पानाचं नळ सुद्धा बसवून सोडतो बघ तुझ्या. कशात नालीत. अहो हे बघा, आणि की नाही तेवढा घर फाळा बी भागून छान टाका बघा लगेच. सुट्टी दिवशीची येतो नि फाडतो की तुझ्या. काय पावती. आई गोदा असं किती दिवस लांब लांब नाही करायचं का आपण. काय प्रेम चाल की खेळूया ग. लव घ्या मग. असं अजिबात नाही, अजिबात नाही. लगीन झाल्याशिवाय मी अंगाला बोट सुद्धा लावून देणार नाही. मग करून सोडतो की तुझ्या संग. काय लगेच मारून सोडतो बघ. काय पक्षी होतो तुला बघ. असं का बोलता म्हणते मी अर्धवट. घोड्यावर आणि काढतो बघ तुझे. काय वरात अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या पुरीचं लगीन झाल्याशिवाय मी तुमच्या संग लगीन करणार नाही. तोपर्यंत करून सोड की माझ्या बरोबर एकदाच. काय डान्स ग. होय, त्याशिवाय माझा उठलेलं डोकं बी शांत होणार नाही. डरायचं नाही, भिवून चालायचं नाही. आता धरलाय तुझा मी हात. पोरी मर्दाची माझी जात. डरायचं नाही, भिवून चालायचं नाही. आता धरलाय तुझा मी हात. मर्दाची माझी जात. पोरी मर्दाची माझी जात.
गोदे अगं तिकडे दवाखान्यात मन्याचा आजा मेला तर तुझी पोरगी मन्यासंग दागिने घेऊन पैसे घेऊन पळून गेली. आता त्याच्या आजाला जाळायचं का त्याला हुडकायचं? पाटील, आपण टीव्हीवर आणि पेपरामधनं मन्याचा आजा मेला, मन्या परत ये अशी बातमी देऊया, म्हणजे दोघं बी परत येतील बघा. आणि ती दोघं परत आली की मग मड जाळायचं. होय, भारी आयडिया काढलीस. चल जरा घराकडं. काय तसं नव अगं, तुला आणि मलाच आता मोर होऊन सगळं पुढचं बघाय पाहिजे. असं म्हणताच होय. मग चला चला चल 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 चला. काजल, अगं या पेपर मध्ये वाचलंस? माझा आजा वारला ही बातमी आबांनी दिली. मग आपल्याला ताबडतोब गेलं पाहिजे, निदान राग तरी मिळेल. काही का असना, आजाच्या मृत्यूमुळे आपल्याला घरी प्रवेश मिळतोय. होय की, दोघांचेही पालक तयार झाले. तरी पण आपण परस्पर ताबडतोब लग्न केलं म्हणून बरं झालं, नाहीतर आजा मेल्यामुळं वर्षभर थांबावं लागलं असतं. म्हातार मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावला असता. चल तर सरळ घरी जाऊया, एक शोकगीत म्हणत जाऊया. चल चल नाग नाचायला, चल चल नाग नाचायला, गत्तू मेला निया माधवच नशीब उघडून गेला. अरे गत्तू मेला निया माधवच नशीब उघडून गेला. पाटील, झाली का तयारी? लवकर आवरा, नाहीतर दारू पिऊन करतील पाहुणं मारामारी. जमल्यास पाहुणं सारी. अरे काय बोबला लागलाय बबल्या? नातवाची वाट बघून शेवटी त्याचा आजा जीव जाऊन वैतागून मेला. कायमचा उलाटला तरी विकारता अजून आलं नाही. त्या भांडीवाल्या पोरीची भांडी चापचत बसले का काय रे? तिची वाट बघून शेवटी आजाचा मुर्दा पेटवून मोकळा झालो. कडव आज मातीला तरी येते का नाही कुणाला ठाव. आजा रे, ये माझ्या दात पडक्या आजा. अचानक कुठे गडप झालास रे पांढऱ्या केसाच्या आजा? असा कसा घुमड्यासारखा रात्री चुडून गेलास रे माझा आजा? आजा आता तुझा तू आज जा. अरे आता कशाला आलायस रे मन्या? आताला वरती घालून मोकळा झालास की रे मन्या? मी आबाला घेऊन दवाखान्यात गेलो. तेव्हा मला वाटलं तू हायस्कूल वर पळाय गेला, पण तू तर चिंदुकवाल्या बाईच्या पोरी संग पळून गेलतास रे मन्या. वर तुझा इकडे आजा खलास झाला रे मन्या. कशाला बोंबलताय हो मामनजी? माझा बाप येलाय म्हणून बोंबालतोय गे काजल. तुमच्या आजारी बापांनाच आम्हाला पळून जावा म्हणून सल्ला दिला होता. अरे माझ्या म्हाताऱ्या वकिला, अरे कुठल्या गावाला गेलास रे आजा? सुनबाई, माझ्या बाला कधी शाळेचं तोंड बघितलं नाही, मग त्याला वकील कशाला म्हणतीस गे बाई? वकील असू दे नाही तर ठोकर असू दे, मेला नव्हता त्यो. चला मातीला. अरे आवरा लवकर, पाहुणेरला जेवायला उशीर होतोय आम्हाला. परत जायला गाडी मिळणार नाही आम्हाला. पाहुणं मंडळीनो, तुमचा निवड ठेवा आणि सगळी पाया पडा, नाही तर तरकाटी म्हातार निवड शिवायचा नाही. ए बसण्या, अरे माझ्याचा वडा कोणी ठेवलाय रे त्यो? अरे भूक लागली या, अर्धा अर्धा खाऊया चल. अरे जिवंत असताना वरकी सुद्धा नाही चारली त्याला, आणि आता तिथं ढीगवर खायला घातलंय बघ. घालूया का खिशात? थांब मरदा, पाटलाला पाया पडायला लावतो. पाटील
मण्याला घरात घेतो म्हणा आणि निवदाच्या पाया पडा. आबा मी मण्याला बायको सकट आणि तिच्या भांड्या सकट घरात घेतो, झोपायला सेपरेट खोली देतो. निवत शिवा आबा, नाहीतर गाईला आणायला लावशीला आणि माझी आबरू घालवशीला. या महागाईत सुद्धा तुझं दिवस मोठं घालतो, मग हिशोब करताना बोट घालतो. अरे आला आला, अरे कावळा आला. चायला कावळा परत बी गेला. आता पाहुणं, आता मण्याला पडाय सांगतो पाया. मन्या अरे पाया पड. आता एका वर्षात हालचाल करून तुला परत बंड्याचं तोंड दाखवतो. पण निवतशिव, तुझी इस्टेट मटण दारूत खल्लास करतो. पण निवतशिव, तुझ्या नाचुनीला रोज बंद रेशमाचे दाखवतो, मगच पुढचं पाऊल टाकतो. निवतशिव, मग स्वप्नातल्या पलीकडे जाऊन तुझं विन सख्या रे म्हणत गुजीरवाना घरात हनीमून करतो. निवतशिव, पण आज जा, तू निवदाला शिवत होता. आला 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 कावळा आला, तोच मारली निवदाला. गुन्हाचा निवत शिवला. अय्यो माझा तू उचलला की होते ना बच्चा. ह्याचा भाजा तांदळाच्या पिठातला, ताकभर तेलाला भाजलेला, मधूचा वडा आणि पिंट्याची बायको सोडून ह्या कांगड्याचा भाजा आजाला गोड लागला. बरं पाहुणं, आता आजांचा नुसता फोटो पुजून घरगुती समारंभ आटपूया म्हणतो. च्या 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 च्या, मी माझ्या बापाचं धूमधडाक्यात दिवस घालणार, दिवसा दिवशी बारबाला नाचिवणार. माहितीया एवढ्या महागाईत पाटलाला मोठ्यानं दिवस घालायचं कसं काय परवडणार? अरे न परवडायला काय झालं? अरे डेअरीतलं नाही तर सोसायटीतलं पैसे काढून दिवस घालायच्या नादात आहे तो. बायका गाडीच्या टपार बसून येत्यात, येताना काळा गुळ, मुठभर डाळ, किल्ल्याला गहू घेऊन येतात आणि दोघी थाळी म्हणून सांगतात आणि दोन दोन भांडी घेऊन जातात. अरे पहिल्या पंक्तीला जेवत्यात, लाडू पदरात बांधत्यात आणि पाहुण्यांची घर हुडकीत बसत्यात. आणि पाटलाला भांडी विकत घ्यायची काय गरज नाही, भांडीवालीचीच पोरगी सून झाली या. हे लेका बबन्या आणि म्हैप्या, टिंगल करायचं काम नाही सांगतो मी. काय सांगतोय ती सगळ्यांनी ऐकावं. या महागाईच्या काळात दिवस साधेपणानं घाला, अन्नाची नासाडी करू नका, म्हाताऱ्या आई बापाला वाऱ्यावर सोडू नका, अहो रक्ताची नाती तोडू नका, एकत्र संसार मोडू नका, लाच घेऊ नका आणि देऊ नका. जातीभेद विसरून सगळी एकत्र नांदा आणि श्री गणरायाला वंदा. गणपती बाप्पा. तिला कोणीतरी आपल्या हातावरचं वाटायला लागतं. माझं मोर चांगलं आहे, त्या लगीन करून लेकूर गाड्या व्हाव्यात, पण माझ्यासारख्या अनाथ पोरीनं काय बरं करावं? का बसावं नुसतंच आरशात बघत, आपलंच रूप न्याहाळत आणि जीवा भावाच्या सख्याची वाट बघत? बाई 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 बाई. अरे कोण तू? ए थांब, कोण तू? आणि मला बाई म्हणतो सोय? हा, मी काय तुला 4 पोरांची आई वाटते बरं? हा, आत्ताच कुठं मला 16व वर्ष सुरू झाले. बोल काय काम आहे ते? तसं काही काम नाही, पण मी या गावात जरा नवीनच आलोय. ते दिसतंय की. बरं काय काम काढले त्या गावात? मी का नाही या गावात धंदा करायला आलोय. धंदा? कसला धंदा? मी कान डोळा स्पेशालिस्ट आहे. म्हणजे तू डॉक्टर आहेस तर? छा छा, माझा कानातला मळ आणि डोळ्यातला खड काढायचा धंदा आहे. ही बघ, मळ काढायची पळी आणि खड काढायची नळी. अहो वया 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 वया, मग मी
काय करू? तू काय करू नकोस. तू काय करतीस आणि करायचं ते मीच करतो. मला इथं राहायला कुठं जागा मिळेल का बाई? जागा होय हाय की नदी करायला जॅकवेलच्या बाजूला. तिथं रोज नदीला निवड असत्यात आणि पावसाळ्यात कोंबडा कोंबडींची जत्रा बी असत्या. म्हणजे तिथं तुझ्या जेवणाची सोय बी होईल ना. छा छा, अहो मी माझं जेवण हातानच करून खातोय. आणि कुठं? मी एकटा जीव सदाशिव. फटके नाणी उघड्यावर आंघोळ, कुठं बी 3 दगड मांडतोय आणि शिजवतोय तांदूळ. सांबार मात्र मागूनच आणतोय. आणि एखाद्या टायमाला धंदाच नाही झाला म्हणजे मग काय, घालायचा शर्ट फाटका आणि हातात घ्यायचा वाटका आणि मागायचं सुटगिरान, मागायची भीक. अरे त्या परास बटाटो वडा खाऊन दिवस काढायचा. अगं पण आजकाल बटाटो वड्यात बटाटो असतोय कवा? नुसतं जुंधळ्याचं पीठच असते पांढरे फटाक. बटाटो वड्यात बटाटो नसला म्हणून काय झालं? शंकर पाळ्यात तरी कुठं शंकर असतो या? तरी मला चालेल बघ मला. अरे मी या गावातली गुरं ढोरं मेंढर हे राखून भांडी घासून पोट भरत्या. तेव्हा तुझ्यासारखा धनी चालेल की मला? तुला चालतंय तर माझं बी पळतंय. बर 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 बर. तुझं आई बा वगैरे कोण कोण आहे काय? तर माझ्या आईचं नाव तानुबाई, वडिलांचं नाव काशीमाई आणि आडनाव फर्नांडिस. मग मी तुझ्या डावात ढीस. अरे मी तुझी गंमत केली. अरे माझा आई बा कवाच उलातल्या. मग तुला मोठं कुणी केलं ग? माझ्या आजा आजीनं रे. ते कुठं आहेत? आजी बाळकपणाला गेली आणि आजा? आजा ते दुसऱ्या आजीला घेऊन हनीमूनला गेलाय. बर तुझं नाव काय? मैना म्हणतात मला आणि पेरमाना जवळ घेतोय तुला. अगं राखायचं असेल आपलं दोघांचं नाव तर माझ्या संग प्रेम करून दा. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली चालबाई सुपारी फुटली. अन नवरी नटली चालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली. अन नवरी नटली चालबाई सुपारी फुटली. अन नवरी नटली चालबाई सुपारी फुटली. मग मला बी म्हणतात बबन्या. बोल बाबन्या. आता पुढचं काय ते सांग. काय सांगू, आता माझं डोसकच काम करणं झालंय बघ. कशाला? परवा ताप आला आता. मग औषध घेतलंस का? रविवारी कोतुलीसनं औषध पिऊन आलतो की. कोतुलीचं औषध मूतखडा झाल्यावर पित्या. होय होय, पण मला ते तापावर बी चालतंय. टोळी नाही माझे सगळे. असं होय. हा मग तुझ्या मेंदूला ताप आला असणार. तेव्हा तू डोक्याला हेल्मेट घाल म्हणजे तुझ्या डोसक्याला बी ताप येणार नाही आणि कुठं ऍक्सिडेंट झाला तर डोसकं बी फुटायचं नाही. होय होय, तू म्हणते ती खरं आहे ग. पण जर समजा आगगाडी नाहीतर ट्रक अंगावरनं गेला तर? गेला तर गेला, पुढचा कसा विचार करायचा? कोण दिवसाला येतंय आणि कोण मातीला जेवतय ते? अगं पर उद्या हेल्मेटची सक्ती रद्द झाली तर त्याचं करायचं काय? सकाळच्या पारी हेला जाताना टंबरेला सारखा वापर करायचा. चांगली आगावच दिसतीस. हा बाई आहेस का आग्या भाऊ? अगं आता कुठं बी घाण करायची नाही. आपलं गाव आपणच स्वच्छ ठेवायचं. महाराष्ट्र शासनानं बी ठरवलंय गाव हागणदारी मुक्त करायचं म्हणून. मग आपल्या लग्नाच्या खर्चाचं कसं? अगं मी माझं लगीन धूमधडाक्यात करणार होतो, पण औंढा आलेल्या पुरात आमचं राजवाड्यासारखं घर, माणसं आणि नोकर चाकर सगळी बुडवून नेली. मी तेवढा भीक मागायला गेल्यामुळं वाचलो. तुमचं राजवाड्यासारखं घर नोकर चाकर होतं म्हणजे तुम्ही फारच श्रीमंत असणार. म्हणजे काय? अगं आमच्या घरातल्या मोलकरणी
आणि 5,000चा शालू नेसत होत्या. बाया 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 बाया. आणि त्या तुमच्या घरातल्या बायका काय नेसत होत्या? वर्तमानपत्राचा कागद नेसत होत्या. काय करायचं आहे? काय ए आता आगाऊपणा पुरं फक्त लग्नाचं कसं करायचं बघ. त्यात काय आता फॅशनच आली आहे नव. काय? यादी पेशादी आणि संध्याकाळी लगेच हातगादी. हे बघ तिकडं गांधळीला एक मांत्रिक बाबा आलाय, त्याच्याकडे जाऊया आणि तिथंच आपलं लगीन मिळवूया. असं म्हणतेस? मैना काय? मग चल करूया गंमत फैना. झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा, झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा. तुझं न माझं झिंगाट जमलंय जाहीर कर एकदा, तुझं न माझं झिंगाट जमलंय जाहीर कर एकदा. तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा, झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा. तर मंडळी, आमच्या लग्नाच्या कार्यक्रमाचे प्रायोजक असतील ऊस तोडप्यांचा पुट्टा. होय, आणि दिवसभर राबून शेवटाला हातात मात्र गणगटाचा खुट्टा. चला बाबांच्याकडे. चला चला. अंड्या संगाट मुंडी खाली, अंड्या संगाट मुंडी खाली, मुळव्यादाची लागण झाली, मुळव्यादाची लागण झाली. ठाई म्हणे खांगरे बाबा तसं अंग तुम्ही दाबा, ठाई म्हणे खांगरे बाबा तसं अंग तुम्ही दाबा. अंड्या संगाट मुंडी खाली, अंड्या संगाट मुंडी खाली, अंड्या संगाट मुंडी खाली. जय जय खांगरे बाबा की जय, जय जय खांगरे महाराज की जय. महाराज असं ग्रहण करा. महो आई 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 आई. अरे मोळा घुसला रे, मोळा घुसला. काय मोळा घुसला? थांबा थांबा महाराज, मी औषध लावतो. अरे 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 हे काय करतोस? मोळा घुसलाय कुठं? औषध लावतोस कुठं? बसा बाबा. खोकला त्याचंही औषध आहे माझ्याकडं. असं चाटव, लवकर चाटव. काय मूर्खा, अरे मगाच्याच बोटानं चाटवलंस, निदान बोट तरी बदलायचंस. सॉरी हा बाबा सॉरी. तर मंडळी आता 4:07 होत आहेत. अरे मूर्खा, सरळ 5 वाजल्याचं म्हणणं. ते बाबा अहो एसटीच्या वेळापत्रकात लिहिलं नसतं का? सुटायची वेळ 66:68 तसंच आहे. महो आगे बढो, आगे बढो. तर मंडळी काय सांगत होतो मी? हे आपले लाडके बाबा परमपूज्य भिकारचंद फकीरदास लुतभरे उर्फ खांगरे बाबा यांच्या दरबारात आगमन झालेलं असून ज्यांना आपल्या समस्या विचारल्या असतील त्यांनी विचाराव्यात. म्हणजे बाबा आपल्या खांदून खांदून झालेल्या बोटानं त्याला आणखी खांदतील आणि आपल्या समस्या दूर करतील. महो हॅलो, हा मी बाबूराव बोलतोय. सदाब मी तो नाही, मठातला बाबूराव बोलतोय. रॉंग नंबर. हे वत्सा, अरे कोणाचा फोन होता? पोलिसाचा. सॉरी 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 बाबा, पोलिसाचा नाही, जनावरच्या डॉक्टरचा फोन होता. हा म्हणत होता पिसाळ्याला कुत्रा मारायला येऊ काय? तेव्हा मी म्हटलं अजून कुत्रा पिसाळ्याचा आहे, तेव्हा पिसाळ्यावर मी कळवतो. बघितलं म्हणजे पोलिसाचं नाव घेतल्यावर बाबा कसा बोंबलायला लागले ते. म्हणजे काय सांगावं, एकदा एका भक्ताला खांजवताना बाबांचा हात बस्तीकडे गेला आणि बाबाला पोलिसांनी धरून नेला. त्यामुळे बाबाला 9 महिन्यानं बाहेर काढला. महो बाबा खांजव काय?
आता नको, झोपताना. बाबा बाबा वाचवा, बाबा वाचवा, माझं रक्षण करा बाबा. थांब भक्ता थांब, घाबरू नकोस. अरे का पळतोस? बोल, तुझ्या माग काय पिसाळलेलं कुत्र लागलंय? पुत्र नाही बाबा, माझ्या माग माझा पुत्र लागलाय. बाबा बाबा हे माझं पोरगं लय हलकट आणि कारगट आहे. परशा इकडे ये. ठीक आहे बच्चा. काय रे लुच्च्या? हो बाबा खाल्लं काय? नको, झोपताना. बच्चा तुझं नाव काय आणि तुला काय त्रास आहे? बाबा माझं नाव वैकुंठदास परलोकनाथ तेलगेवाले. बाबा माझं हे पोरग पछाडलेलं पिक्चर बघून झपाटलंय. एखादी बाई नाहीतर पोरगी दिसली की त्यासनी मारते खड, मग त्या ह्याचं बसू त्यात मड. मग हे लगेच त्यासनी मिट्टी मारताय म्हणतोय बाबा लगीन, बाबा लगीन. ढिंचिक टिचिक ढिंचिक टिचिक, ढिंचिक टिचिक ढिंचिक टिचिक. बाबूराव, माझं मंडल खंड कुठं आहे? आणि ते काय असतंय बाबा? अरे 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 माझं ते मंत्रलेल्या पाण्याचं भांड आहे ना, त्याला मंडल खंडू असं म्हणतात. बाबा त्याचा असा आहे, सकाळी माझ्या पोटात मुरडा मारून खोकून पसाकडलं झालं, तेव्हा मी ते टमऱ्या समजून नेलं आणि येताना मी तिथे दिसून आलो. बाकी असावी. शांत व्हा बाबा, शांत व्हा. आपण मंत्र म्हणून या मुलाला अंगाला लावा. हे बघा वैकुंठदास आमचे बाबा फार चमत्कारिक आहेत. ते आपल्या बिमीतून अंगाला काढून तुमच्या मुलाला लावतील आणि तुमचा मुलगा सरळ होईल. बाबा बोंबीत ना अंगाला काढणार. आयला बाबाची बोंबी आहे की उकिंड? महू साधा आहे का आगे आहे? डोक्या बसले का काकत बसले? बाबा खाल्लो काय? नको, झोपताना. काय हो बाबाची चेष्टा करताय काय? माफ करा बाबा. बा इकडे बाबा मंत्र मुलीला अंगाला लावा. ताम टीम टीम रीम आम फिस. तू घाण घिस. बाबा बाबा तापले. तापलेत बाबा? मग थंड घेणार की गार? बापू बापू अजून आपली गार काढायची आहे की काढल्यावर ह्याला त्याच्यातलं गार पाणी पाजूया. ह्याला लई मोठं झपाटलंय, ह्याला घेऊन जावा आणि जनावरांच्या डॉक्टरला जावा. महू महू. नाही, आता माझी गाडी टॉप गिअर मध्ये गेली. महू महू. बाबा तुमच्या गाडीचा ब्रेक दाबा, नाहीतर मला तुमच्या गिअरचं दांडको पुसायची पाळण बघा. काय बाई तुम्हाला बाबांचा दरबार मध्ये डान्स बरा वाटला काय? हा आबा नाही बाबा आहे बाबा. दिसली बाई की करतोय घाई. तुमची नुसती ह्यांच्या सावली पडली आणि ह्यांची समाधी मोडली.
रागवू नका हो, मी फार मोठ्या संकटात आहे म्हणून बाबांच्या पायाशी आली आहे. असं वय? मग आल्या आल्या तमाशा करायची काय गरज होती? मी काय तुम्हाला तमाशावाली वाटले? अहो, मी दिल्लीची प्रसिद्ध हिंदी पिक्चरची हिरोईन आहे, हिरोईन. बाबा शांत हो बाबा. पण बाई, मी कवा तुम्हाला पिक्चर मध्ये बघितलं नाही. अहो, कसं बघणार? मी इथे कपडे घालून आली ना. पिक्चर मध्ये मी जवळजवळ बिन कपड्याचीच असते. बाबा शांत शांत. तुम्ही कोणत्या पिक्चर मध्ये काम केले? परवा ते लोकांनी नाही का थिएटरवर दगड मारून पोस्टर फाडलं ते? पण त्या पिक्चरला काही नाव गाव का आहे का नाही? त्या पिक्चरचे नाव आहे अंड्याची झाली पिले, अर्थात बिन लग्नाची झाली मुले. आतापर्यंत किती झाले? बाबा शांत शांत. खांदू काय? आता तीच पाय वत्सा. पण आपलं नाव बिशाप्पा पिसू. अर्थात साडी कशी नेसू का तशीच बसू असेल ना? बाबा बालिके, तुझी समस्या काय आहे? बाबा, तो सलमान सारखा हात धुवून माझ्या मागं लागलाय. सारखा फोनवरून धमक्या सुद्धा देतोय. हरामखोर, बाजी, मूर्ख, बदमाश. अरे हे मी त्या सलमानला म्हणतोय. त्या आईला मी त्या सलमानच्या हरामखोर नुसतं दिसू दे मला. त्याचा शर्टच त्याला फाडतो. त्याची काही आवश्यकता नाही, त्यानं तो आधीच काढून टाकलाय. बाबा बाबा, मला त्याच्यापासून वाचवा हो, मला फार टेन्शन येते हो. इतना समझाऊं तेरे को बाई, तू टेंशन लेने का नहीं. इतना समझाऊं तेरे को बाई, तू टेंशन लेने का नहीं. मेरे बाजू में भगत है भारी, दूर करेगा पीड़ा वो सारी. मेरे बाजू में भगत है भारी, दूर करेगा पीड़ा वो सारी. उसके अंग में है मरियाई, तू टेंशन लेने का नहीं. उसके अंग में है मरियाई, तू टेंशन लेने का नहीं. पण लेडीज बाई, लय उतरू जाऊ नका, नाहीतर भांड कवा रिकाम झालं रिकायचं नाही. हा, त्या परस माझ्यावर लगीन करा, म्हणजे सगळी झंझट मिटेल. छान, अतिउत्तम. मंडळी, झाडावर चढून आंबे काढायला मी आणि लोणचं खायला मात्र आंबोया. हे काही नाही, मीच करणार तुझ्याशी लग्न. हे पहा, तुम्ही दोघं सुद्धा भांडू नका. मी काही तुमच्याशी लग्न करू शकत नाही. हा, पण तुम्हा दोघांशी फक्त प्रेम करू शकते. मैं दीवानी हूँ प्यार की, मुझे चाहिए सिर्फ प्यार. ठीक आहे, मग मीच करतो सर्वात प्रेम गीत गायला. म्हणजे तुम्हाला गाता येतं? तर बाई, हागायला लागला ना, तू घे भरून. तसं नव्हे, हा गायला लागला ना, तू घे भरून. सीडी, कॅसेट वगैरे वगैरे. ओके ओके. हाँ, कब तक जवानी छुपाओगी रानी. अरे कब तक जवानी छुपाओगी रानी. कमारों को कितना सताओगी रानी. कभी तक किसी की दुल्हनिया बनोगी. मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. और कब तक जवानी छुपाओगी रानी. कवारों को कितना सताओगी रानी. कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी. मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. आता आम्ही काय बाकी ठेवलेलं नाही. लावतो, पण वराड कुठं आहे? नाही, आम्ही दोघच आलोय. दोघच म्हणजे मोठ्यांचं ते प्रेम आणि गरीबाचं ते लपड. जसं मोठ्यांचा तो वाडा आणि गरीबांचं ते झोपड. असं होय, बराच आहे की गयो रेडा. हे बघा, तुम्हाला थोडं थांबावं लागेल. आधी या बाईंचं करतो आणि मग तुमचं धरतो. काय
काम काम तर बालिके बालिके तुझ्या नशिबी आणखी अमाप संपत्ती पैसा आहे, पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. सांगा बाबा सांगा, मी एका पायावरती तयार आहे. तुम्ही नुसतं एका पायावर तयार राहा, मी दुसरा पाय लगेच वरतो आणि पाडतो. महो तर बाई तुमच्याकडे सगळ्या नोटा पैसा माझ्याकडे घेऊन या. येते अमरशिरा मी त्या तुम्हाला दुप्पट करून देतो. अय्या खरंच मी आत्ताच घेऊन येते. या या लवकर या, आता तुम्हाला वरचं तिकीट मिळालं म्हणून समजा. म्हणजे वरचं म्हणजे लोकसभेचं खासदारकीचं. ईश्यो इतक्या लवकर इतक्या वरचं कशाला? त्यापेक्षा खालचं म्हणजे विधानसभेचं आमदारकीचं जरी मिळालं तरी सुद्धा चालेल. मिळेल, तेही मिळेल. ठीक आहे येते मी आता. बालिके तुम्ही लग्नासाठी आलात ना, मग त्यासाठी पैसा आणला आहे ना? आमच्या जवळ पैसा नाही, आम्ही फाटक्या खिशाच आहे. काय भयंकर, फारच भयंकर. काय भयंकर? तुमच्या दोघांच्याही ग्रह राशीत अशुभ ग्रहाची भ्रमणे मला स्पष्ट दिसत आहेत. त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल तुम्हाला, अन्यथा तुमचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू म्हणजे मरण. बाबा मरण येण्यापेक्षा आम्ही कोणती वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. बोला. असं मग ऐका तर, तुम्हाला एका लहान मुलाचा नरबळी द्यावा लागेल. अरे बापरे. म्हणजे तुम्हाला गुप्तधन मिळून तुमच्यावरील मृत्यूचं संकट टळेल आणि तुमचा संसार सुखाचा होईल. ठीक आहे मग मी आणते एक पोरगा धरून. अगं काय वाटेल ते बोलतीस, आणायचा कुठनं धरून? अहो ते शेंबड पशा नाही काय, त्याला धरून आणते मी. बाबा सुरू करा, मी येतेच. हा 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 हा. अहो दुसऱ्याचे मेलं तर मरू दे, खरं आपल्याला पैसा मिळू दे. काय माझी बायको डोसक बाजाया गाया या 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 या. बाबा हे घ्या पैसे. ठीक आहे ठेव तिथं. मैना का माझं लगीन करायचं. कुठं बायको? ही काय बाबा लगीन, बाबा लगीन. डिंचांग टिचांग डिंचांग टिचांग डिंचांग टिचांग. थांबा बा, आता डबरा काढल्यावर तुझं बराबर लगीन लावतो. हा हे घे, हार गळ्यात घालून घे. डिंचांग टिचांग डिंचांग टिचांग डिंचांग टिचांग. मी आता तुम्हाला शापाचा खेळ दाखवणार. इथं शाप आणि मुंगसाची लढाई होणार. हा बघा शाप, मी याला सकाळी सकाळी आमच्या पांडीमध्ये धरला. मी याला का धरला? कारण याला दाटच नव्हता म्हणून धरला. म्हणतात मला जादूगार बावडेकर. बरोबर मी आणखी एक शाप सावजीपुरात धरला. याला का धरला? कारण याला आधीच मारून टाकला होता म्हणून धरला. म्हणतात मला जादूगार बावडेकर. मंडळी जर तुमच्या घरामध्ये शाप दिसला तर मला बोलवा, पण शाप मारल्यावरच बोलवा. खेळ संपल्याशिवाय कोणीही जाऊ नका, कारण मी तुम्हाला माझा ताईत देणार. तो तुम्ही कमरेखाली बांधल्यावर तुमच्या झोपेत उठायचं थांबणार. हातामध्ये बांधला म्हणजे भीक मागायला लागणार. पायामध्ये बांधला म्हणजे संधिवात होणार. याची किंमत फक्त पावली कमी 4 आणा, पावली कमी 4 आणा, पावली कमी 4 आणा. याच्या ताईत बांधल्यावर सगळ्यांची वाट लागणार. डिंचिंग टिचक डिंचिंग टिचक डिंचिंग टिचक. माकर छाप घाबऱ्या. ए गारुड्या, तू इथं का आलास? मी तुझा खाली मुंडका वर पाय करायला आला. तुझ्या सामानाला आग लावायला आला. तुझ्या या बनावट धंद्याचं भांड फोडायला आला.
मी आता मंत्र म्हणणार, त्यानं तुझा हात पाय बांधणार, तुला डबऱ्यात घालणार, तुझ्या लुंगीमध्ये शाप सोडणार, तुझा आवाज बंद करणार. ए गारुड्या, आता गप गुमान चालता हो, नाही तर तुला डबऱ्यात घालेन. जास्त आवाज नाही पाहिजे, नाही तर तुझे हातपाय तोडीन, लक्षात ठेव. म्हणजे मी बबनराव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे. मी पोलिसांच्या मदतीनं तुझ्यासारख्या पैशाचा पाऊस पाडणाऱ्या, नोटा दुप्पट करणाऱ्या, नरबळी देणाऱ्या, करणी भानामती काढतो म्हणून सांगणाऱ्या, पैसा गोळा करून पसार होणाऱ्या भोंदू बाबांना आजपर्यंत गजाआड केलंय मी. हे साध्या वेशातील पोलीस इन्स्पेक्टर मिस्टर गळके साहेब, या 2 सुंबाट्यांना त्यांच्या सामानासकट हात घाला. साहेब मला तेवढं सोडा, मी काय केलं नाही हो, सगळं यानंच केलं. मग तू याच्या नादी का लागलास? मी एक ग्रॅज्युएट असूनही नोकरी नसल्यामुळं ह्याच्यापाशी मी राहिलो, पोटासाठी मी राहिलो, पण परत मी असं करणार नाही म्हणून मी कोणाच स्टॅम्प लिहून देतो, पण मला सोडा हो. तुझा पहिला गुन्हा म्हणून सोडतो, पण सुधारायचा बाग. वा बबन्या वा. मैना, मी या भोंदू बाबापर्यंत पोहोचण्यासाठी तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं. ही पहा माझी बायको मंदाकिनी. काय मंदाकिनी? मग तुम्ही धबधब्यावर आंघोळ करत असणार. मी कधी आंघोळच करत नाही, फक्त आंघोळीची गोळी घेते. म्हणजे बहुतेक तुमच्या गोळ्यात सपले असणार, नाहीतर तुम्ही डोक्यावर तरी पडला असणार. अरे पण माझं काय? मैना, तू काळजी करू नकोस. हे बघ, या बाबूरावशी लग्न कर, आणि बाबूराव, तुला एक नवीन उद्योग सुरू करायला मी मदत करतोय. हे घे पळी आणि नळी, माझा धंदा तू सुरू कर. चालेल, पण बाब्या तुझा आणि दुसरीकडे कुठं लगीन झालेलं नाही ना? अगं माझ्या आई माझं लगीन झालं नाही, आणि माझं लगीन कुठलं व्हायला? ए, तुला अक्कल वगैरे आहे की नाही रे? कशी असणार? बाटलीतच नाही तर ग्लासात येणार कुठून? पण माझं लगीन तू मोठा झाल्यावर, कांदा खायला लागल्यावर, आणि मी जेलमधनं सुटून आल्यावर महू. मंडळी, तुमच्या हृदयात श्रद्धा जरूर बाळगा, पण अंधश्रद्धा बाळगू नका, आणि असल्या भोंदू बाबांच्या नादी तर अजिबात लागू नका. आणि बायानो, लक्षात ठेवा, जिथं जिथं असा भोंदू बाबा दिसेल तिथं पदर खोचून त्याच्या विरोधात जा. बायानो, जाऊ दे झाडून, सायलेन्सर काढून. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.